अहो, तुकाराम बीज म्हणजे काय माहीत आहे का? नाही? चला तर मग जाणून घेऊयात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीतील जगद्गुरू पदवी मिळवलेले संत म्हणजे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजाचा जन्म माघ शुद्ध पंचमीला झाला होता. त्याने पांडुरंगाच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. सदेह वैकुंठी जाणारा हा अवलिया, ज्याच्या अभंगाने पांडुरंगालाही वेड केलं होतं बरं का. एकदा देहूतील नंदुरकी वृक्षाखाली ते असं ध्यानस्थ बसले होते. तेव्हा असे म्हटले जाते की पांडुरंगाने वैकुंठी येण्यासाठी त्यांना विमान पाठवले आणि ते सदेह वैकुंठी गेले. ज्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठी गेले तो दिवस म्हणजेच तुकाराम बीज होय. या दिवशी अनेक वारकरी देहूत नंदुरकी वृक्षाखाली जमतात. असे म्हटले जाते की तुकाराम बीजीच्या दिवशी 12-12:30च्या दरम्यान हा वृक्ष हलतो. लाखो वारकरी या सोहळ्यासाठी देहूत जमतात आणि तुकारामाच्या जयघोषात वातावरण अगदी दुमदुमून जातं. तुकाराम बीज साजरी करतात. अहो, यावेळी असेच म्हणावे वाटते, धन्य भक्तांसाठी येणारा तो त्यांचा वेडा देव आणि धन्य ते भक्तजन ज्यांच्यासाठी देव वैकुंठातून पृथ्वीलोकावर येतो. रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी जय.